नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केला असेल त्यांना मी धन्यवाद देतो. सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेणार आहोत. पुस्तकामधीलच एक उदाहरण घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी सुरुवातीला बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते पाहूया आपण. इन द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 x इज द ओनली व्हेरिएबल. ओनली व्हेरिएबल कोणता आहे? x. अँड द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल. व्हेरिएबल या ठिकाणी x आहे, इंडेक्स 2 आहे, या ठिकाणी 1 आहे. मॅक्झिमम इंडेक्स जी आहे ती काय आहे? 2 आहे. Therefore it is a quadratic equation. आता त्यानंतर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आहे. आता आपण सुरुवातीला मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडने या ठिकाणी हे उदाहरण सोडवता येते का अगोदर आपण पाहूया. या ठिकाणी शेवट काय आहे? प्लस 2. आता 2 1 जार 2. पहा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन काय आलं? 2 आणि ह्या दोघांची ऍडिशन जर केली तर 2 and 1 3. म्हणजे या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथडने या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला काय करता येत नाही, सोडवता येत नाही. यासाठी आपण आज एक नवीन पद्धत पाहणार आहोत. सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर. या ठिकाणी पहा एक्स स्क्वेअर प्लस 10x आहे. आता या एक्स स्क्वेअर प्लस 10x मध्ये आपण काय करूया? एक टर्म ऍड करूया. इफ एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस याच्यामध्ये काय करूया? k इज इक्वल टू. आता स्क्वेअर मेथडनं पाहायचं म्हणजे या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला? x प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर. देन एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस k इज इक्वल टू. हे कशाच्या स्वरूपात आहे पहा? a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर प्लस 2ab. 2 into a into b मीन्स x into a ax प्लस a चा स्क्वेअर काय येणार आहे? a स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपण काय करूया? कोइफिशियंट जे आहे ते कोइफिशियंट काय करूया? कम्पेअर करूया. कंपेअरिंग द कोइफिशियंट्स we get. या ठिकाणी पहा एक्स स्क्वेअर त्यानंतर या ठिकाणी पहा काय आहे? 10 इज इक्वल टू काय येणार आहे? 2a. 10 इज इक्वल टू 2a अँड k इज इक्वल टू a स्क्वेअर मीन्स 10 2 इकडे मल्टिप्लाय केले 10 अपॉन 2 इज इक्वल टू a. Therefore a is equal to 2 5s are 10. आता a is equal to 5 ही किंमत या ठिकाणी ठेवूया. k is equal to a ची व्हॅल्यू काय आहे? 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. k is equal to 5 चा स्क्वेअर काय येणार आहे? 25. नाउ आता आपल्याला जे दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते लिहायचं आहे. नाउ एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये आपण k 25 जे आहे ते 25 काय करायचं आहे? ऍड करायचं आहे आणि सबट्रॅक्ट पण करायचं आहे. म्हणजे काय येणार पहा? एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 मायनस 25 प्लस 2 इज इक्वल टू 0. प्लस 25 मायनस 25 काय होतं? कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी समीकरणाची किंमत जी आहे ती काय होत नाही? बदलत नाही. आता या ठिकाणी हा काय आहे? कंप्लीट स्क्वेअर आहे. कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे पहा? x सगळीकडे प्लस चिन्ह प्लस 25 कशाचा स्क्वेअर आहे? 5 x प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 25 प्लस 2 मायनस 23 इज इक्वल टू 0. आता हा मायनस 23 जो आहे तो काय करूया आपण? उजव्या राईट हँड साइडला नेऊया. x प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 25 3 राईट साइडला गेला प्लस 23. आता या ठिकाणी बघा
टेकिंग स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट काय येणार पहा, स्क्वेअर रूट जर काढलं तर या ठिकाणी काय येणार आहे, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 23 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23 मीन्स x plus 5 is equal to square root of 23 or x plus 5 is equal to minus square root of 23. Therefore, x is equal to square root of 23 plus 5 right hand side ला गेला काय झाला -5 or x is equal to मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23 प्लस 5 राईट साइडला गेला काय येणार आहे -5. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 23 -5 and minus square root of 23 minus 5 are the roots of given quadratic equation. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे उदाहरण सोडवत असताना सुरुवातीला सगळ्यात महत्वाचा जो एक्स स्क्वेअर चा कोइफिशियंट जो आहे तो काय करून घ्यायचा आहे, 1 करून घ्यायचा आहे. ही पहिली स्टेप असेल, लक्षात घ्या. त्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस ax स्क्वेअर प्लस bx मध्ये काय करायचं आहे, के टर्म काय करायचे आहे, ऍड करायचे आहे, इज इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचे कोइफिशियंट जे आहे ते कोइफिशियंट काय करायचे, कम्पेअर करायचे. कोइफिशियंट कंपेअर केल्यानंतर ए ची व्हॅल्यू निघेल, ए वरून के ची व्हॅल्यू निघेल आणि या ठिकाणी कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडने या ठिकाणी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट जे आहे ते रूट आपल्याला काय करता येईल, काढता येईल. सॉल्व्ड एक्झाम्पल मधील फर्स्ट एक्झाम्पल पहा काय आहे, 5x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. आता स्टेप फर्स्ट काय सांगितले पहा, एक्स स्क्वेअर चा कोइफिशियंट जो आहे तो काय करायचा, 1 करायचा. या ठिकाणी एक्स स्क्वेअर चा कोइफिशियंट किती आहे, 5 ने या ठिकाणी मल्टिप्लाय केले म्हणजे 5 ने आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 5 ने आपण या ठिकाणी काय करूया, डिवाइड करूया. मग काय येणार पहा, 5x स्क्वेअर अपॉन 5 मायनस 4x अपॉन 5 मायनस 3 अपॉन 5 इज इक्वल टू 0. म्हणजे आता या ठिकाणी इक्वेशन काय आहे बघा, 5 1 जार 5 5 1 जार 5 म्हणजे काय आलं, x स्क्वेअर मायनस 4 अपॉन 5x मायनस 3 अपॉन 5 इज इक्वल टू 0. आता हे जे उदाहरण आहे आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडवायचं आहे. म्हणजे आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन 5x याच्यामध्ये के टर्म काय करूया, ऍड करूया. इफ एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन 5x प्लस के इज इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय येणार, देन एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन 5x प्लस के इज इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. आता याचे कोइफिशियंट जे आहे ते कोइफिशियंट या ठिकाणी आपल्याला काय करायचे, कम्पेअर करायचे. कंपेअरिंग द कोइफिशियंट्स वी गेट. या ठिकाणी कोइफिशियंट जर कंपेअर केले तर एक्स स्क्वेअर या ठिकाणी 1 1 इक्वल आहे. आता या ठिकाणी पहा काय आहे, -4 अपॉन 5 आणि या ठिकाणी काय येणार आहे, 2a एक्स चे कोइफिशियंट म्हणजे काय आलं मला सांगा, -4 अपॉन 5 इज इक्वल टू 2a and k इज इक्वल टू a स्क्वेअर. आता या ठिकाणी 2 न काय केले पहा, याला मल्टिप्लाय केले म्हणजे 2 ने इकडे काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. म्हणजे काय येणार आहे, -4 अपॉन 5 into 2 is equal to a
2 1s are 2, 2 2s are 4. Therefore a is equal to minus 2 upon 5. a is equal to आपलं काय आलं पहा minus 2 upon 5 ही जी व्हॅल्यू आहे ती k ची किंमत काढण्यासाठी वापरूया. k is equal to a square. a square means minus 2 upon 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. Therefore k is equal to the square of negative number is positive. 2 चा स्क्वेअर 4 upon 5 चा स्क्वेअर काय येणार आहे 25. आता पहा नाव आता जे इक्वेशन आहे ते इक्वेशन लिहूया. काय येणार आहे x स्क्वेअर मायनस 4 upon 5x मायनस 3 upon 5 इज इक्वल टू 0. आता कम्प्लिटिंग मेथडने या ठिकाणी हे उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 4 upon 25 ऍड करायचा, त्याचबरोबर काय करायचं आहे मायनस करायचं आहे. म्हणजेच काय येणार पहा x स्क्वेअर मायनस 4 upon 5x प्लस 4 upon 25 मायनस 4 upon 25 मायनस 3 upon 5 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पहा हा काय होईल कंप्लीट स्क्वेअर होईल. कशाचा स्क्वेअर होतोय पहा हे कशाच्या स्वरूपात आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर मीन्स a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर मीन्स काय येणार आहे x मायनस 4 upon 25 इज अ स्क्वेअर ऑफ 2 upon 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 upon 25 मायनस 3 upon 5 इज इक्वल टू 0. आता ह्या ज्या दोन टर्म आहेत त्या राईट हँड साइडला लिहूया. म्हणजेच काय येणार आहे x मायनस 2 upon 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4 upon 25 राईट साइडला गेला प्लस 4 upon 25 मायनस 3 upon 5 राईट हँड साइडला गेला प्लस 3 upon 5. आता या ठिकाणी पहा x मायनस 2 upon 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन आहे. डिनोमिनेटर सेम नाही, डिनोमिनेटर सेम करण्यासाठी या ठिकाणी 5 into 5 5 5 are 25 डिनोमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केले म्हणल्यानंतर न्यूमरेटरला देखील आपण 5 ने काय करूया मल्टिप्लाय करूया. 4 upon 25 प्लस 5 3s are 15 upon 5 5s are 25. Therefore x minus 2 upon 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू डिनोमिनेटर सेम आहे न्यूमरेटरचे एडिशन करूया 15 प्लस 4 19 upon 25. आता पहा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स या ठिकाणी आपण काय काढायचं आहे स्क्वेअर रूट काढायचं आहे. स्क्वेअर रूट काढला तर या ठिकाणी स्क्वेअर जाणार म्हणजेच काय येणार आहे x मायनस 2 upon 5 इज इक्वल टू प्लस और मायनस 19 चं स्क्वेअर रूट ऑफ 19 अपॉन 25 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 5. x मायनस 2 upon 5 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 19 upon 5 और x मायनस 2 upon 5 इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 19 upon 5. आता हे पहिलं सॉल्व्ह करूया आपण. x is equal to square root of 19 upon 5 minus 2 upon 5 right hand side ला गेला plus 2 upon 5 x is equal to square root of 19 plus 2 upon 5 x is equal to हे काय आहे पहा minus square root of 19 upon 5 minus 2 upon 5 right hand side ला गेला plus 2 upon 5 x is equal to minus square root of 19 plus 2 upon 5. शेवटी या ठिकाणी आपण काय करायचं आहे आन्सर लिहायचा आहे. Therefore square root of 19 plus 2 upon 5 and minus square root of 19 plus 2 upon 5 are the roots of the given quadratic equation. Solved example मध्ये सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा x square plus 8x minus 48 is equal to 0. आता या ठिकाणी कोएफिशिएंट ऑफ x square काय आहे 1. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही बदल करावा लागत नाही.
आता या ठिकाणी हे बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आपल्याला हे उदाहरण काय करायचं आहे, सोडवायचं आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 8x याच्यामध्ये आपल्याला के टर्म आपण काय करूया, ऍड करूया. इफ एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस के इज इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, देन एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस के इज इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. आता या ठिकाणी याचे कोइफिशियंट जे आहेत ते कोइफिशियंट आपण काय करायचे आहेत, कम्पेअर करायचे आहेत. कंपेअरिंग द कोइफिशियंट्स we get x स्क्वेअर याचा कोइफिशियंट काय आहे, 1 1 इक्वल इथे. या ठिकाणी x चे कोइफिशियंट काय आहेत पहा, 8 and 2a. 8 is equal to 2a and k कॉन्स्टंट टर्म जी आहे ती या ठिकाणी काय आहे, k is equal to a स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण a ची व्हॅल्यू काढूया. 8 अपॉन इकडे 2 मल्टिप्लाय केले म्हणजे इकडे 2 ने डिवाइड करावं लागेल. 8 अपॉन 2 इज इक्वल टू a. Therefore a is equal to 2 4s are 8. a is equal to 4, value put here. k is equal to a square. a square means 4 bracket चा square. k is equal to 4 चा square काय येणार आहे, 16. आता एक्झाम्पल काय आहे पहा. नाव x square plus 8x minus 48 is equal to 0. या एक्स स्क्वेअर प्लस 8x मध्ये काय करावं लागेल आपल्याला, कम्प्लिटिंग स्क्वेअर होण्यासाठी प्लस 16 आणि मायनस 16 या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजे काय येणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 16 मायनस 48 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी हा कम्प्लीट स्क्वेअर होतो पहा. हे कशाच्या स्वरूपात आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी हा a प्लस बी चा स्क्वेअर असेल. म्हणजेच काय येणार, x प्लस 16 4 चा स्क्वेअर मायनस 16 मायनस 48 इज इक्वल टू 0. x प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 16 राईट हँड साइडला गेला प्लस 68 मायनस 48 राईट हँड साइडला गेला प्लस 48. x प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 8 and 6 14, carry over 1, 4 and 1 5 and 1 6. Taking square root of both sides या ठिकाणी आपण काय काढूया, स्क्वेअर रूट काढूया. x प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार आहे, x प्लस 4 इज इक्वल टू प्लस और मायनस 64 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, 8. Therefore x plus 4 is equal to 8 or x plus 4 is equal to minus 8. x is equal to 8 plus 4 right hand side ला गेला minus 4. x is equal to 8 minus 4 4. x is equal to minus 8 plus 4 right hand side ला गेला minus 4. x is equal to बघा चिन्ह जे आहे ते काय आहे, सेम समान चिन्हाला समान चिन्ह दिला आणि दोघांची काय करायची, बेरीज. 8 and 4 12. Therefore 4 and minus 12 are the roots of given quadratic equation. Practice set 2.3. Solve the following quadratic equations by completing the square method. त्याच्यामधील फर्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा. x square plus x minus 20 is equal to 0. Solution. x square plus x minus 20 is equal to 0. आता या ठिकाणी बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने हे उदाहरण सोडवायचं आहे. आता या ठिकाणी x स्क्वेअर प्लस x आहे. याच्यामध्ये आपण काय करूया, इफ x स्क्वेअर प्लस x प्लस k इज इक्वल टू x प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर.
देन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के इज इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. आता याच्यामध्ये कोइफिशियंट जे आहे ते कोइफिशियंट कम्पेअर करूया. कंपेअरिंग द कोइफिशियंट्स वी गेट. आता या ठिकाणी कोइफिशियंट जर कम्पेअर केले तर काय येणार आहे पहा. एक्स चा कोइफिशियंट किती आहे 1 आणि या ठिकाणी एक्स चा कोइफिशियंट किती आहे 2a. म्हणजे काय येणार आहे 1 इज इक्वल टू 2a अँड कॉन्स्टंट टर्म k इज इक्वल टू काय येणार आहे या ठिकाणी a स्क्वेअर. आता 2 ने या ठिकाणी a ला मल्टिप्लाय केले 2 ने इकडे काय करूया डिवाइड करूया. 1/2 इज इक्वल टू a. k इज इक्वल टू a स्क्वेअर. पुट द व्हॅल्यू ऑफ a 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर k इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4 येणार आहे. नाव आता दिलेले इक्वेशन लिहून घ्यायचं. नाव एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आता काय करायचं आहे आपण प्लस 1/4 आणि मायनस 1/4 म्हणजेच काय येणार आहे पहा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 मायनस 1/4 मायनस 20 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी हे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या स्वरूपामध्ये आलं. म्हणजेच या ठिकाणी ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे एक्स प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1/4 मायनस 20 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1/4 राईट हँड साइडला गेला प्लस 1/4 मायनस 20 राईट हँड साइडला गेला प्लस 20 मीन्स 20/1 म्हणजे काय आलं पहा या ठिकाणी एक्स प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 1 आर 1 प्लस 24 आर 80 अपॉन 4 1 आर 4. Therefore x plus 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 80 and 1 81/4. Taking square root of both sides आपण या ठिकाणी स्क्वेअर रूट काढूया. x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार आहे x प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 81/4 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे 9/2. x प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2 और x प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 9/2. x इज इक्वल टू 9/2 ला 9/2 प्लस 1/2 राईट हँड साइडला गेला मायनस 1/2. x इज इक्वल टू डिनोमिनेटर सेम आहे 9 minus 1 8/2. x is equal to 2 4s are 8. x is equal to minus 9/2 plus 1/2 right hand side लगेगा minus 1/2. x is equal to minus 9 minus 1 minus 10/2. x is equal to minus na minus 2 5s are 10. Therefore 4 and minus 5 are the roots of given quadratic equation. सेकंड एक्झाम्पल पहा x स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. सोल्युशन काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा x स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. या ठिकाणी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडवायचं आहे. x स्क्वेअर प्लस 2x याच्यामध्ये आपण k ऍड करूया. x स्क्वेअर प्लस 2x प्लस k इज इक्वल टू हा x प्लस a चा काय आहे स्क्वेअर आहे. देन
एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस के इज इक्वल टू एक्स प्लस ए चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. आता या ठिकाणी कोइफिशियंट जे आहे ते कोइफिशियंट आपण कम्पेअर करूया. कंपेअरिंग द कोइफिशियंट्स वी गेट. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर चा कोइफिशियंट 1 इज इक्वल टू 1. एक्स चा कोइफिशियंट पहा. एक्स चा कोइफिशियंट या ठिकाणी किती आहे 2 इज इक्वल टू एक्स चा कोइफिशियंट किती आहे 2a अँड k इज इक्वल टू काय आहे a स्क्वेअर. 2 ने मल्टिप्लाय केले 2 ने इकडे डिवाइड करूया 2/2 इज इक्वल टू a. therefore a is equal to 2 ones are 2. put the value of a. a ची व्हॅल्यू काय आहे पहा 1. k is equal to 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. therefore k is equal to 1 चा स्क्वेअर काय येणार आहे 1. नाव आता दिलेली इक्वेशन घेऊया. काय आहे इक्वेशन x स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये 1 काय करूया ऍड आणि सबट्रॅक्ट करूया. म्हणजे काय येणार पहा x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मायनस 1 आणि हा काय आहे मायनस 5 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी हे जे आहे ते कशाच्या स्वरूपामध्ये आहे पहा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मीन्स a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. a ची व्हॅल्यू x प्लस b ची व्हॅल्यू 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1 मायनस 5 काय येणार आहे मायनस 6 इज इक्वल टू 0. x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 6 राईट हँड साइडला गेला काय होणार आहे प्लस 6. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स या ठिकाणी आपण काय करूया स्क्वेअर रूट काढूया. म्हणजेच काय येणार आहे x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार आहे x प्लस 1 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 6 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 6. x plus 1 is equal to plus square root of 6 or x plus 1 is equal to minus square root of 6. x is equal to square root of 6 plus 1 राइट हँड साइडला गेला काय होणार आहे मायनस 1. हेच आपण या ठिकाणी असं लिहू शकतो x is equal to minus 1 plus square root of 6. x is equal to minus square root of 6 plus 1 राइट हँड साइडला गेला मायनस 1. हेच आपण या ठिकाणी x is equal to minus 1 minus square root of 6 लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा therefore minus 1 plus square root of 6 and minus 1 minus square root of 6 are the roots of given quadratic equation. थर्ड एग्जांपल पाहत आहे m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू मायनस 3. m स्क्वेअर मायनस 5m राइट हँड साइडचा मायनस 3 लेफ्ट हँड साइडला काय झाला प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला स्क्वेअरिंग मेथडने सोडवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे पहा m स्क्वेअर मायनस 5m इफ m स्क्वेअर मायनस 5m प्लस k ऍड केला इज इक्वल टू आता या ठिकाणी x प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार नाही कारण या ठिकाणी व्हेरिएबल जे आहे ते कोणता आहे m. म्हणून या ठिकाणी काय वापरायचा m प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर देन m स्क्वेअर मायनस 5m प्लस k इज इक्वल टू m प्लस a चा ब्रॅकेटचा स्क्वेअर करा काय येणार आहे m स्क्वेअर प्लस 2am प्लस a स्क्वेअर. आता याचे आपण काय करायचे आहे कोइफिशियंट कंपेअर करायचे. कंपेअरिंग द कोइफिशियंट्स वी गेट. या ठिकाणी पहा m स्क्वेअर चा कोइफिशियंट किती आहे 1 1. m चा कोइफिशियंट या ठिकाणी काय आहे मायनस 5 इज इक्वल टू m चा कोइफिशियंट किती आहे 2a
अँड के इज इक्वल टू काय येणार आहे या ठिकाणी ए स्क्वेअर येणार आहे. 2 ने एला मल्टिप्लाय केले, 2 ने इकडे डिवाइड करूया. -5/2 इज इक्वल टू ए. ए ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवूया. के इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मीन्स -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. के इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. 5/2 चा स्क्वेअर 25/4. नाव आता इक्वेशन काय आहे पहा आपलं. m स्क्वेअर -5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, +25/4 -25/4 लिहायचं आहे. m स्क्वेअर -5m प्लस 25/4 -25/4 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हे कशाच्या स्वरूपामध्ये स्क्वेअर आला पहा. ए स्क्वेअर -2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार पहा. m -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -25/4 प्लस 3 इज इक्वल टू 0. m -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू -25/4 राईट हँड साइडला गेला प्लस 25/4 प्लस 3 राईट हँड साइडला गेला -3 मीन्स 3/1 m -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 25 1s are 25 minus 4 3s are 12/4 1s are 4. m -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 5 - 2 3 2 - 1 1/4. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइडचं या ठिकाणी आपण काय करूया, स्क्वेअर रूट घेऊया. काय येणार आहे मग m -5/2 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 13 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 13/4 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 2. Therefore m -5/2 is equal to square root of 13/2 or m -5/2 is equal to minus square root of 13/2. व्हॅल्यू काढूया आपण m ची. m is equal to square root of 13/2 -5/2 राइट हँड साइडला गेला +5/2. m is equal to square root of 13 plus 5/2 किंवा हेच आपण m is equal to कसं लिहू शकतो 5 plus square root of 13/2. m is equal to minus square root of 13/2 -5/2 राइट हँड साइडला गेला +5/2. m is equal to minus square root of 13 plus 5/2 म्हणजेच m is equal to 5 minus square root of 13/2. शेवटी आपण या ठिकाणी आन्सर लिहूया 5 plus square root of 13/2 and 5 minus square root of 13/2 are the roots of the given quadratic equation. फोर्थ एक्झाम्पल पहा या ठिकाणी काय आहे 9y² - 12y + 2 is equal to 0. आता या ठिकाणी सुरुवातीला y² चा कोइफिशियंट 9 आहे म्हणजे तो 9 ऐवजी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 1 करायचं आहे. 1 करायचं आहे म्हणजे 9 ला आपल्याला 9 ने डिवाइड करावं लागेल. मग आपल्याला डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ अ इक्वेशन बाय 9 करावं लागेल. म्हणजेच काय येणार पहा 9y² minus 12y/9 plus 2/9 is equal to 0/9. 9 1s are 9 म्हणजेच या ठिकाणी काय राहिला y². 3 3s are 9 3 4s are 12 minus 4/3y plus
2/9 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनं सोडवायचं आहे. याच्यामध्ये आपण प्लस के घेऊया. इफ y स्क्वेअर मायनस 4/3y प्लस के इज इक्वल टू, आता या ठिकाणी व्हेरिएबल y आहे म्हणजेच काय येणार आहे y प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर, देन y स्क्वेअर मायनस 4/3y प्लस के इज इक्वल टू y प्लस a चा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 2ay प्लस a स्क्वेअर. आता याचे जे कोएफिशिएंट आहेत ते कोएफिशिएंट काय करूया आपण कंपेअर करूया. Comparing the coefficients we get. आता या ठिकाणी कोएफिशिएंट कंपेअर केल्यानंतर y चा कोएफिशिएंट या ठिकाणी किती आहे पहा, -4/3 इज इक्वल टू y चा कोएफिशिएंट किती आहे 2a अँड k इज इक्वल टू काय येणार आहे या ठिकाणी a स्क्वेअर. आता 2 ने मल्टिप्लाय केले 2 ने डिवाइड करूया. -4/3 into 2 is equal to a. 2 1s are 2, 2 2s are 4. Therefore a is equal to -2/3. k is equal to a चा स्क्वेअर म्हणजेच -2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. k is equal to the square of negative number is positive. 2/3 चा स्क्वेअर काय येणार आहे 4/9. नाउ आता इक्वेशन लिहूया. आपलं काय आहे y स्क्वेअर मायनस 4/3y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आता आपण काय करायचं आहे प्लस 4/9 मायनस 4/9 म्हणजेच काय येणार पहा y स्क्वेअर मायनस 4/3y प्लस 4/9 मायनस 4/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. आता हे जे आहे ते हे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये आहे म्हणजेच a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे पहा y मायनस 4/9 2/3 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. y मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4/9 राईट साइडला गेला 4/9 प्लस 2/9 राईट साइडला गेला मायनस 2/9. y मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू डिनोमिनेटर सेम आहे 4 मायनस 2 2/9 taking square root of both sides चे या ठिकाणी आपण काय काढूया स्क्वेअर रूट काढूया म्हणजे काय येणार आहे y मायनस 2/3 इज इक्वल टू प्लस और मायनस 2 चं स्क्वेअर रूट ऑफ 2/9 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 3 म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा y मायनस 2/3 is equal to square root of 2/3 or y minus 2/3 is equal to minus square root of 2/3 म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा y is equal to square root of 2/3 minus 2/3 राइट हँड साइडला गेला प्लस 2/3 म्हणजे y is equal to square root of 2 plus 2/3 किंवा आपण या ठिकाणी y is equal to 2 plus square root of 2/3 असं लिहिलं तरी चालेल. y is equal to minus square root of 2/3 minus 2/3 पलीकडे गेला प्लस 2/3 म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा y is equal to डिनोमिनेटर सेम आहे minus square root of 2 प्लस 2/3 किंवा हेच आपण y is equal to 2 minus square root of 2/3 असं देखील लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी काय आलं उत्तर पहा 2 plus square root of 2/3 and 2 minus square root of 2/3 are the roots of a given quadratic equation.
फिफ्थ एक्झाम्पल पहा 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी y स्क्वेअरचा कोइफिशियंट जो आहे तो 2 आहे. या ठिकाणी 1 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ अ इक्वेशन बाय 2. 2 न आपण या ठिकाणी काय करूया, बोथ साइडला डिवाइड करूया. मग काय येणार आहे पहा, 2y² अपॉन 2 प्लस 9y अपॉन 2 प्लस 10 अपॉन 2 इज इक्वल टू 0. 2 1 जार 2, 2 1 जार 2, म्हणजे या ठिकाणी काय राहिला, y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 2 1 जार 2, 2 5 जार 10 मीन्स प्लस 5 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये आपल्याला के काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. इफ y² प्लस 9 अपॉन 2y प्लस के इज इक्वल टू व्हेरिएबल y आहे, म्हणजे या ठिकाणी y प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, देन y² प्लस 9 अपॉन 2y प्लस के इज इक्वल टू y प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येणार आहे पहा, y² प्लस 2ay प्लस ए स्क्वेअर. आता याच्यामध्ये कोइफिशियंट काय करायचे, आपण कम्पेअर करायचे. कंपेअरिंग द कोइफिशियंट्स वी गेट. आता या ठिकाणी कोइफिशियंट कम्पेअर केल्यानंतर काय येईल पहा, वाय चेक करूया. वाय चा कोइफिशियंट 9 अपॉन 2 इज इक्वल टू वाय चा कोइफिशियंट 2a and k is equal to a square. आता 2 इकडे मल्टिप्लाय केले, 2 इकडे डिवाइड करावं लागेल. 9 अपॉन 2 इंटू 2 इज इक्वल टू a. Therefore a is equal to 9 upon 2 2s are 4. K is equal to a square. A square means 9 upon 4 bracket चा square. K is equal to 9 upon 4 चा square, 9 चा square 81 upon 4 चा square 16. Now आता आपले इक्वेशन काय आहे पहा, y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 5 इज इक्वल टू 0. कम्प्लिटिंग स्क्वेअर होण्यासाठी या ठिकाणी प्लस 81 अपॉन 16 मायनस 81 अपॉन 16 करूया. y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 81 अपॉन 16 मायनस 81 अपॉन 16 प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हा कंप्लीट स्क्वेअर झाला. हे कशाच्या स्वरूपामध्ये आहे पहा, a² प्लस 2ab प्लस b² म्हणजेच a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे पहा, y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 81 अपॉन 16 राईट हँड साइडला गेला, 81 अपॉन 16 प्लस 5 राईट हँड साइडला गेला, मायनस 5 अपॉन 1. म्हणजे काय आलं पहा, y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 81 जार 81 मायनस 16 5 जार 80 अपॉन 16 1 जार 60. y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस 81 अपॉन 16. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स या ठिकाणी आपण काय करूया, स्क्वेअर रूट घेऊया. म्हणजेच काय येणार आहे, y प्लस 9 अपॉन 4 इज इक्वल टू प्लस और मायनस 1 अपॉन 16 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, 1 अपॉन 4. y प्लस 9 अपॉन 4 इज इक्वल टू 1 अपॉन 4 और y प्लस 9 अपॉन 4 इज इक्वल टू माइनस 1 अपॉन 4. y इज इक्वल टू 1 अपॉन 4 प्लस 9 अपॉन 4 राइट हँड साइडला गेला, माइनस 9 अपॉन 4. y इज इक्वल टू 1 माइनस 9 अपॉन 4. y इज इक्वल टू 1 माइनस 9
minus 8 upon 4. 4 ones are 4, 4 twos are 8. Y is equal to minus 2. Y is equal to minus 1 upon 4 plus 9 upon 4 right hand side लागला minus 9 upon 4. Y is equal to minus 1 minus 9 upon 4. Y is equal to minus 1 minus 9 minus 10 upon 4. 2 twos are 4, 2 fives are 10. Y is equal to minus 5 upon 2. Therefore, minus 2 and minus 5 upon 2 are the roots of the given quadratic equation. Sixth example पहा 5x square is equal to 4x plus 7. 5x square ला 5x square, right hand side ला plus 4x, left hand side ला minus 4x plus 7, left hand side ला minus 7 is equal to 0. आता या ठिकाणी x square चा कोएफिशिएंट 5 आहे, तो आपल्याला 1 करायचा आहे. यासाठी आपल्याला डिवाइडिंग both sides of equation by 5. 5 ने आपल्याला बोथ साइडला काय करावं लागणार आहे, डिवाइड करावं लागणार आहे. 5x square upon 5 minus 4x upon 5 minus 7 upon 5 is equal to 0 upon 5. म्हणजे काय येणार आहे, 5 ला 5, 5 1s are 5, 5 1s are 5. x square minus 4 upon 5x minus 7 upon 5 is equal to 0. आता याच्यामध्ये आपण k ऍड करूया. if x square minus 4 upon 5x plus k is equal to x plus a brackets a square, then x square minus 4 upon 5x plus k is equal to x plus a brackets a square काय येणार आहे, x square plus 2ax plus a square. आता या ठिकाणी कोएफिशिएंट आपण काय करूया, कंपेअर करूया. कंपेअरिंग कोएफिशिएंट्स we get कोएफिशिएंट आपण x चा कंपेअर करूया. x चा कोएफिशिएंट काय आहे, -4 upon 5 इज इक्वल टू काय येणार आहे, 2a and k इज इक्वल टू a स्क्वेअर. म्हणजे काय येणार आहे पहा, 2 इकडे मल्टिप्लाय केले, 2 इकडे काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. -4 upon 5 into 2 is equal to a. 2 1s are 2, 2 2s are 4. Therefore, a is equal to -2 upon 5. ही जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी ठेवूया. k is equal to a square. a square means -2 upon 5 brackets a square. k is equal to the square of negative number is positive. 2 upon 5 चा square काय येणार आहे, 4 upon 25. Now आता आपलं इक्वेशन काय आहे पहा, x square minus 4 upon 5x minus 7 upon 5 is equal to 0. स्क्वेअर होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला x square minus 4 upon 5x plus 4 upon 25 minus 4 upon 25 minus 7 upon 5 is equal to 0. आता या ठिकाणी हे जे आहे ते कशाच्या स्वरूपामध्ये आहे पहा, a square minus 2ab plus b square means a minus b ब्रॅकेटचा स्क्वेअर means x minus 4 upon 25 is a square of 2 upon 5 bracketचा square is equal to -4 upon 25 right side ला गेला plus 4 upon 25 minus 7 upon 5 right hand side ला गेला plus 7 upon 5. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर छेद काय नाही, समान नाही. 25 आणि या ठिकाणी काय आहे 5. या ठिकाणी 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 5s are 25. डिनोमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केले, मग त्यानंतर डिनोमिनेटरला पण 5 ने मल्टिप्लाय करूया. काय आलं पहा, x minus 2 upon 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 upon 25 plus 7 5s are 35 upon 25
x minus 2 upon 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 plus 35 39 upon 25 taking square root of both sides या ठिकाणी आपण काय घेऊया स्क्वेअर रूट घेऊया x minus 2 upon 5 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे x minus 2 upon 5 is equal to प्लस और माइनस 39 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 39 upon 25 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे 5 x minus 2 upon 5 is equal to square root of 39 upon 5 or x minus 2 upon 5 is equal to minus square root of 39 upon 5. X is equal to square root of 39 upon 5 minus 2 upon 5 right hand side ला गेला plus 2 upon 5. X is equal to square root of 39 plus 2 upon 5. म्हणजेच x is equal to काय येणार आहे 2 plus square root of 39 upon 5. X is equal to minus square root of 39 upon 5 minus 2 upon 5 right hand side ला गेला plus 2 upon 5 means x is equal to minus square root of 39 plus 2 upon 5 means x is equal to 2 minus square root of 39 upon 5. Therefore 2 plus square root of 39 upon 5 and 2 minus square root of 39 upon 5 are the roots of a given quadratic equation.